नमस्ते कोल्हापूर. TLC बोथ साठी जमलेले सर्व कारखान्यातील म्हणजे मंदिरातील पुजारी आणि सेवक, हा शब्द मी काल सरांच्याकडनं बॉरो केलेला आहे. सर्वात प्रथम मला TLC परिवाराचे आभार मानायचे आहेत की मी असंच एका कुठेतरी ऐकलं की TLC नावाची एक चळवळ चालू आहे. आणखीन मी माझे मित्र लौकिक यांना फोन केला की अरे लौकिक, मला जर समजून घ्यायला आवडेल TLC काय करतं आणि काही प्रोग्राम जर अटेंड करता येतील तर तेही आवडेल मला. तर लौकिकनी मला संधी दिली पहिली TLCचे एक कार्यक्रम अटेंड करायची औरंगाबादमध्ये आणि मी ती चालू केली. माझ्या फॉर्मल प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा आपण एक थोडीशी इंटरॅक्शन करणार आहोत आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं, आम्ही हल्ली विवेकानंद केंद्राची एक प्रथा आहे की कोणत्याही बैठकीची सुरुवात ही 3 ओंकार आणि प्रार्थनेने करायची. आपल्याला चालणार असेल आपण 3 ओंकार म्हणूयात आणि प्रार्थना म्हणून की मग मी माझं प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. मानपाट ताट. सर्व एकत्र म्हणूयात आपण. ओ प्रार्थना. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. मी आता पुढचा जो आहे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की समजत नाही का, म्हणतो ना, कळत नाही म्हणण्यापेक्षा म्हणतो आपण समजत नाही. किती वेळा सांगितलं तरी समजत नाही असं आपण लहानपणापासून ऐकतो. आता समजणे ही फ्रेज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे असं मी गृहीत धरतो, किंवा माहिती नसेल तर एका स्टोरीच्या माध्यमातून आपण ती समजून घ्यायचा प्रयत्न करू. मी प्रयत्न करणार आहे. एक कुटुंब आहे, छोटंसं, नवरा बायको आणि एक लहान मूल आहे. लहान मूल नुकतं शाळेत जायला लागलेलं आहे आणि त्याला शाळेतली काहीतरी गंमत त्याच्या आईबाबांना सांगायची आहे. सकाळची वेळ आहे, वडिलांना ऑफिसला फॅक्टरीमध्ये जायची गडबड आहे. आईला नॅचरली स्वयंपाक तिच्याकडंच अजून तरी आहे, झोमॅटो स्विगी असलं तरी, पण तिला सध्या मुलाकडे लक्ष द्यायला फार वेळ नाही. पण मुलाला खूप काहीतरी सांगायचं आहे वडिलांना. तर मूल रडतं की त्याचं कोणी ऐकत नाही आहे. ऐकत नाही याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ऐकत नाही याच्यावर नव्हतात. तर ते मूल रडत असतं. आणखीन मग वडिलांना असं वाटतं, वडील चांगले असतात आपल्यासारखेच, की ते म्हणतात अरे मुलाचं आपण ऐकलं पाहिजे. कुठेतरी आपण ऐकलेलं असं की मुलांना प्रायोरिटी द्या. ते काय करतात, त्याला मुलाला उचलतात आणि कडेवरती उचलून वरती घेतात. आणखीन त्याला जे काही म्हणायचं असतं ते ऐकतात. मुलाचं काही समाधान होत नाही आणि मूल तरी रडतच राहतं. वडील म्हणतात अरे मी तुझं ऐकलं सगळं तरी तू रडतोस तरी ते रडत राहतं. आई त्याला तसंच रडत ठेवते. वडील ऑफिसला निघून जातात आणि वडील ऑफिसला निघून गेल्यानंतर मग आई काय करते, मांडी घालते, खाली बसते, त्याला मांडीवरती घेते आणि त्याचं जे काही त्याला म्हणायचं असतं ते आई शांतपणे ऐकते. या 2 क्रिया एक वडिलांनी केलेली
आणि एक आईने केलेली. दोन क्रियांमधला फरक लक्षात येतोय आपल्याला? पहिल्या क्रियेमध्ये वडिलांनी मुलाला उचलून घेतलं, आपल्या खांद्यावरती घेतलं आणि त्याला जे काही म्हणायचं ते ऐकलं. दुसऱ्या क्रियेमध्ये आई मुलाच्या लेवलला गेली आणि त्याच्या लेवलला जाऊन त्याला जे काही सांगायचं होतं ते त्याच्या लेवलला जाऊन ऐकलं. समजावणे याचा अर्थ समजाणे. समपातळीवरती जाऊन केलेलं कम्युनिकेशन म्हणजे समजावणे. मला वाटतं बागवे सर आपल्या सर्वांसाठी ते खूप छान प्रकारे करतायत. ज्याला जशी आवश्यकता असेल तशी त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्या क्षमता म्हणण्यापेक्षा त्याला जे काही आवश्यक असेल त्याच्या बिझनेससाठी बागवे सरांसाठी खूप खूप टाळ्या वाजवून कौतुक करूया आपण. ही छोटी स्टोरी आज सकाळी त्यांच्यासाठी मी तयार केली. आता मी फॉर्मल प्रेझेंटेशन मी चालू करणार आहे. मगाशी फिल्म जी दाखवली त्या फिल्ममध्ये आम्ही काय करतो याचं एक जजमेंट साधारणपणे आपल्याला सगळ्यांना आलं असेल. मी क्वांटिटेटिव्हवरती फार काही कॉन्सन्ट्रेट करणार नाही. 10x साठी आपण काय करू शकतो आणि कुठल्या गोष्टी आपल्याला एनेबलर होऊ शकतात याच्यासाठी आपण एक एफर्ट करूयात. इन्स्पिरेशन अगेन नोबडी दॅन विवेकानंद. सेम काल सरांनी जे सांगितलं ते स्टेटमेंट आहे प्रेझेंटेशनमध्ये आधीच टाकलेलं आहे की वी शुड टेक द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी. कोणीतरी काहीतरी करेल, सरकार काहीतरी करेल, टेक्नॉलॉजी कोणीतरी आणून देईल, काहीतरी करेल, याच्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो याच्यावरचा आपला स्वतःचा विश्वास हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मला वाटतं हा विश्वास जागृत करायचं काम पूर्ण TLC कम्युनिटी एकमेकांच्या सोबत नक्कीच करते. फॅमिली बॅकग्राऊंड स्टँडर्ड मिडल क्लास फॅमिली. आई वडील, 2 मुलं आहेत, बायको सध्या पूर्ण शेती करते, एक मोठा मुलगा आहे तो आता बरोबर आहे. दिस इज हाऊ आय वॉज इन माय चाइल्डहुड. ॲब्सोल्यूट व्हॅगाबॉन्ड. शाळा, कॉलेज, अभ्यास काही संबंध फारसा नव्हता. एज्युकेशन जे झालं ते मी ग्रॅज्युएशन केलं BMCC कॉलेजमधनं. लॉचं फर्स्ट इयरचे 5 सब्जेक्ट सुटले, सेकंड इयर कंप्लीट केलं. पण नंतर काही गोष्टी शिकत गेलो की पर्सनल सेक्रेटरीशिप अँड पब्लिक रिलेशनवरती एक प्रोग्राम केला. इनोव्हेशन मॅनेजमेंटवरती IIMला प्रोग्राम केला. नंतर जपानला जाऊन एक 10 दिवस प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काही शिक्षण घेतलं आणि हाऊ टू एक्सपोर्ट टू EU वरती एक CBIचा हे कोर्स होता, तो एक 10 दिवसाचा कोर्स केला. माझी स्ट्रॉंग बिलीफ जे आहे ते ह्या गोष्टींवरती आहेत की बेसिकली ट्रस्ट बिल्डिंग, लिडरशिप बिल्डिंग, मेकिंग पीपल इंडिपेंडंट, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करून देणं, टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन आणि शिकत राहणं. आणि सध्या गेल्या काही वर्षांपासून वुमन एम्पॉवरमेंट. मला वाटतं आता भारताला W20चं हे आहे त्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट हा खूप मोठा टॉपिक आहे. आणखीन मला असं वाटतं ऑलरेडी सगळ्यांनी काम सुरू केलं त्याच्यावरती, पण त्याच्यावरती अजून काही फोकस काम करण्याची गरज आहे. बेसिकली मला काही कळत नाही, टेक्नॉलॉजी मला काही कळत नाही, मला काही समजत नाही. बट आय एम क्युरियसली पॅशनेट टू लर्न द थिंग्स, टू अंडरस्टँड. लेट इट बी रोबोटिक्स, लेट इट बी IoT, लेट इट बी ब्लॉकचेन किंवा आता नवीन येणाऱ्या सगळ्या. ॲटलीस्ट आय एम क्युरियस टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. हे ग्रुपबद्दलचं आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे, त्याच्यावरती फार कॉन्सन्ट्रेट नाही करणार. पण जसं TLC व्हॅल्यूजवरती चालतं तसे कुठल्याही संघटना किंवा कंपनी जी आहे ती बेसिक व्हॅल्यूजवरती सस्टेन करते. आपल्याकडच्या व्हॅल्यू बेस्ड ऑर्गनायझेशन आणि व्हॅल्यू लेस ऑर्गनायझेशन याच्यावरती डिफरन्शिएशन नक्कीच आपल्याला लक्ष येतं. आपल्या आजूबाजूला आपण बघतो की एखादी ऑर्गनायझेशन 100, 200, 300, 500 वर्षे चालते. ती इट इज नॉट बिकॉज ऑफ समबडी ॲज अ ओनरशिप लेवल, but it is because of the values inculcated in the company or in the organization, because values are the only thing which are sustainable. So we are trying to practice this value as transparency, integrity, teamwork, innovation and excellence. We are still struggling at first value, transparency, because everybody wants it but nobody wants it 24/7. त्याचा उल्लेख पुढे येईल.
Of course, innovation, we always challenge the current status. This is a business overview. आम्ही काय करतो त्यामध्ये we have two divisions, automotive आणि engineering. Automotive मध्येच मेजर प्रेझेन्स आहे, ऑलमोस्ट 90% अजूनही ऑटोमोटिव्ह मध्येच आहे. आणि इंजिनिअरिंग स्पेसमध्ये माझा मुलगा जेव्हा जॉईन करायचं ठरलं तेव्हा वी ॲक्वायर्ड वन इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटी, त्याचा पुढे उल्लेख येईल त्याच्यात. सो दिस आवर ग्रुप टर्नओव्हर. ॲक्च्युली टर्नओव्हर ही संकल्पना जी आहे ना ती थोडीशी मिसलिडिंग आहे. वी शुड ऑलवेज टॉक ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. व्हॉट इज व्हॅल्यू ॲड? कारण टर्नओव्हरवरती बॅलन्स शीटवरती बँका पैसे देतील, परंतु वेल्थ क्रिएशन टर्नओव्हरवरती नाही होत. तर आपल्याला वेल्थ क्रिएशनसाठी मला असं वाटतं व्हॅल्यू ॲडिशन आणि प्रॉफिटेबिलिटी याच्यावरती आपण हे सगळे, पण आता कन्व्हेन्शनली लोक असं बोलतात म्हणून आम्ही अजूनही तसं बोलतोय. मे बी इन डेज टू कम विल टॉक ऑन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स आणखी त्याच्यावरचे इंडायसेस. सो दीज आर द प्रोडक्ट्स व्हॉट वी मेक. आमच्यासाठी बजाज इज वन ऑफ द बिगेस्ट कस्टमर. ग्रेट लर्निंग फ्रॉम द कस्टमर. ग्रेट टीचर इन फॉर्म ऑफ लिडरशिप राजीव बजाज. मी तर 1977 पासून असोसिएटेड आहे अँड आय हॅव सीन ऑल द ट्रान्सफॉर्मेशन्स हॅपनिंग इन दॅट. सो रिक्षा बॉडीज आम्ही बनवतो साधारणपणे 1500 बॉडीज पर डे. मगाशी तुम्ही फील्डमध्ये बघितलं एका बॉडीला साधारणपणे 1000 स्पॉट आहेत आणि 1000 बॉडी पर डे म्हटलं 10 लाख स्पॉट्स एवढं क्वांटिटी आहे. PIGसाठी पण सिमिलर काही कॉम्पोनंट आम्ही करतो. त्यानंतर छोटे कॉम्पोनंट्स आहेत मोटरसायकलचे, एस कॅटेगरी म्हणतो. तुमच्या पायाच्या आजूबाजूची जेवढे पार्ट असतात मोटरसायकल तेवढे सगळे आम्ही बनवतो. स्टँड सेट, स्टेप सेट, ब्रेक पॅडल सेट वगैरे वगैरे. याचा व्हॉल्यूम जो आहे ना हा खूप मोठा आहे. बॉडीज 1500 पर डे करतो आणि मोटरसायकलचे कॉम्पोनंट 12000 पर डे इंटू 7 व्हरायटीज, म्हणजे 1237 84,000 कॉम्पोनंट्स रोज सप्लाय करतो आम्ही. सो आणि ते आणि एक 10 सेकंद 20 सेकंद जरी लाईन बंद पडली तर आमच्या व्हेंडर रेटिंगमधले आमचे मार्क जातात. व्हेंडर रेटिंगमध्ये डिलिव्हरीला 10 मार्क आहेत आणि आमचे गेल्या 5 वर्षामध्ये 3 किंवा 4 वेळा ते 10 मार्क गेले असतील, बिकॉज आम्ही ते त्या प्रकारे ते सगळं मेंटेन करतो. हे इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आहे. इंजिनिअरिंग प्रॉडक्टमध्ये जेव्हा माझा मुलगा जॉईन व्हायचं ठरलं, सेकंड जनरेशन काय म्हणते, त्यांचे ॲस्पिरेशन्स काय हे आपण ऐकूयात. ऐकलं तर ते चांगलं होतं आपल्यासाठी सगळ्यांसाठी. बरेच मला ग्रेअर पण काही दिसतात आणि यंगस्टर पण काही दिसतात, पण त्यांचे ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत. आपण ऑटो कॉम्पोनंट केलं पण आपण त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कंटेंट आणला पाहिजे की जिथं डिझाईन आपलं असेल आणि वी कॅन डेव्हलप अ फुल प्रोडक्ट. दिस इज अ थॉट प्रोसेस. ओके, म्हणून आम्ही हे येलो गुडचे जे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला जे दिसतंय ते त्याला ट्रॅक सिस्टीम म्हणतात. हे L&T वॉज नॉट इंटरेस्टेड इन कंटिन्यूइंग दिस बिझनेस, म्हणून आम्ही त्यांच्याकडनं कम्प्लीट लॉक स्टॉक बॅरल सगळं विकत घेतलं आणि वी रिएस्टॅब्लिश दॅट प्लांट इन औरंगाबाद. उजवीकडे जे दिसते ते आम्ही केलेलं आहे, म्हणजे ड्रॅगन टेक्नॉलॉजीने केले. ते जेव्हा घेतलं तेव्हा L&Tकडं भारत इलेक्ट्रॉनिक्स अप्रोच झालं आणि ते म्हणे आम्हाला डिफेन्सचे ट्रॅक्स बनवून द्याल का तुम्ही. ते म्हटलं आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला काही हरकत नाही प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी आम्हाला एक रशियन ऑर्थोडॉक्स ड्रॉइंग आणि त्याच्या फेल्ड सॅम्पल्स दिले. आम्ही त्याच्यावरनं त्याचं कम्प्लीट रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं, त्याचं मटेरियल फाइंड आउट केलं, त्याचं मटेरियल बनवून घेतलं आणि ते इट्स अ व्हेरी क्रिटिकल आयटम. ते E&A मटेरियल आहे आणि त्याच्यामधनं थिन वॉल फोर्जिंग आहे त्याला, आणि त्याच्यातनं आम्ही त्याचे ट्रॅक्स कम्प्लीट केले. वी आर द फर्स्ट इंडियन कंपनी टू इंडिजिनाइज इट ॲट पार्ट ऑफ मेक इन इंडिया. Unfortunately, defense works like defense was working earlier. Maybe म्हणून I started participating in CIA's defense task force. खूप काही ते यश नाही पण आता खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात येतील, त्या कधीतरी बोलूयात आपण. कमिंग टू इंजिनिअरिंग प्रॉडक्ट, अनदर वर्टिकल इज ऑन लेफ्ट हँड साईड तुम्हाला दिसते की दिस इज अ स्पेशल पर्पज मशीन्स फॉर प्रोफाईल मॅचिंग. तुम्ही आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की आपण मोटरसायकलचे खूप छोटे पार्ट करतो आणि ते पार्ट करताना एक 3D जॉईंट असतात. 2 ट्यूब जेव्हा तुम्ही एकमेकाला जॉईन करता, अल्फाबेट A जर काढलं तुम्ही तर हॉरिझॉन्टल ट्यूब जी असते तेव्हा तो जॉईंट आहे. ॲटोमेशनवरती पुढं बोलणार होता आपण, परंतु ते आम्ही ॲटोमेशन अहेड ऑफ टाईम आम्ही विचार केला 2000 साली. आणि आम्ही पहिल्यांदा असं विचार केला की वेल्डर मिळत नाहीत मग काय करायचं, तर लेट्स पुट रोबोट्स इन प्लेस. परंतु असं वाटलं की रोबोटनी काम होईल, परंतु रोबोटचं काम करतो, परंतु ते जॉइनरी जी आहे ती अचीव जर करायची असेल तर यू नीड टू हॅव अ परफेक्ट टेक्नॉलॉजी व्हेर इन यू गेट द
consistent part output. So laser cutting was the technology available then and now also. पण आम्ही असा विचार केला की why not we do something which is Indian, which is cost effective, which is scalable, which is marketable product. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये त्याचं फार आता डिटेल आपल्याला हे करता येईल, पण त्याच्यामध्ये आम्ही स्कूपिंग नावाची एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये तुमचा हा 3D जॉईंट जो आहे हा वी गॅरंटीन ±0.3. ओके, 0.3 अशासाठी की जेव्हा तुम्ही वेल्डिंग करता तेव्हा तुमची वायर असते 0.8ची किंवा 1 mची. त्याच्यापेक्षा जास्तचा गॅप असेल तर रोबो सेन्स नाही करणार. सो ही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली आणि वी आर मेकिंग दिस प्रोडक्ट इन मास स्केल, म्हणजे कंपोनंट लेवल, जस्ट बिकॉज वी कुड डेव्हलप दिस टेक्नॉलॉजी. दिस इज अ पेटेंटेड टेक्नॉलॉजी. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सगळे बोथ साईड्स त्या ट्यूबच्या ॲट अ टाईम करायच्या. म्हणजे इंजिनिअरिंगमधले लोक असतील ज्यांना ॲटोमेशन करायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक वेगळं पण नंतर बोलू शकतो. पण ॲटोमेशन्स फेल जस्ट बिकॉज वी कॅनॉट अचीव द राईट जॉईनरी आणि वी जस्ट ब्लेम द इंटिग्रेटर किंवा काय. तो वी हॅड फर्स्ट फेल्ड ॲटोमेशन, म्हणून त्याच्यातनं हे बाहेर निघालं की वी आर नॉट इन पॉईंट टू अचीव द जॉईनरी, तो व्हॉट टू डू. सो आमची इंजिनिअरिंग टीमला आम्ही सांगितलं तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करा, आणि त्यांनी एक वेगळी टेक्नॉलॉजी तैवानमध्ये पार्शियली डेव्हलप्ड होती ती आम्ही ती पूर्ण डेव्हलप केली आणि त्याची पेटंट फाईल केली. आता अशी इमटेक्समध्ये पार्टिसिपेट करतो आपण. आतापर्यंत 200 मशीन्स भारतामधले Tier 1 जे आहेत, तर ट्युब्युलर प्रोडक्ट्सचं प्रोसेसिंग जिथे कुठे आहे आम्ही म्हणतो की वेन एव्हर यू सी ट्यूब थिंक ऑफ अस, वी विल गिव्ह द सोल्युशन. लेट इट बी कॉम्बिनेशन ऑफ द ॲक्टिव्हिटीज. मग नेक्स्ट कमिंग टू इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटी, आम्ही LM Wind नावाची जनरल इलेक्ट्रिकची फर्म कंपनी आहे. तर त्याला लागणारे फिक्चर्स येते. विंडमिल ब्लेड्स हे साधारणपणे मला वाटतं 100 मीटरपर्यंत लांबी असते त्याची आणि वजन खूप असतं त्याचं. तर ते 2 फिक्चरवरती ते ब्लेड्स ठेवून ते ट्रान्सपोर्ट करतात ग्लोबली. तर त्याचे फिक्चर्स आहेत, दिसायला फॅब्रिकेशन आहे पण इज व्हेरी क्रिटिकल फॅब्रिकेशन. याच्यामध्ये PU आहे, फास्टनर्स आहेत, अनेक गोष्टी आहेत आणखीन. हे आम्ही करतो. हे आमचा कस्टमर बेस आहे. यशस्वीमध्ये बजाज, पियाजो, कावासाकी, नंतर आता ट्रम्प आलं आहे. इंजिनिअरिंगमध्ये L&T, हुंदाई. इंजिनिअरिंगमध्ये अगेन TVS मोटर्स आहे, पियाजो आहे. आणि वी जस्ट स्टार्टेड आवर एक्सपोर्ट जर्नी लास्ट इयर. आणि आम्ही साधारणपणे 2-2.5 कोटी रुपयाचे RFQ कोट केले आणि पहिली एक 50 लाख रुपयाची ऑर्डर आमची एक्झिक्यूट झाल्या. आणि आमच्या असं लक्ष झालं की वर्किंग डोमेस्टिकली आणि वर्किंग फॉर एक्सपोर्ट कस्टमर आर कम्प्लिटली डिफरंट ॲनिमल्स. दे टॉक डिफरंट लँग्वेज, मटेरियल स्टँडर्ड्स वेगळे आहेत, क्वालिटी रिक्वायरमेंट त्यांचे वेगळे आहेत. आणि त्याच्यासाठी एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशनमधले लोक ट्यून करणं, दिस इज द फर्स्ट चॅलेंज. सो त्यांचा माइंडसेट असता अरे हे इथं चालतं, इथं आता तिथं काहीच चालत नाही, इथं सगळं चालतं तिथं काहीच चालत. इथं लोकांना इथनं उठलं की 2 किलोमीटरवरती कस्टमर आहे, तिथला कस्टमर 15,000 किलोमीटरवरती. त्याची लँग्वेज, त्याचं कम्युनिकेशन, त्यांचं एंड प्रोडक्टचं वगैरे. सो दीज आर द करंट चॅलेंजेस कमिंग इन, बट ऑफकोर्स वी आर ओव्हरकमिंग दोज चॅलेंजेस. आणि मग प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमरमध्ये वी आर, आणि टोटल बिझनेस आता एक पुढे येऊ आपण त्याच्यात की 30% बिझनेस हा एक्सपोर्टमधनं यायला पाहिजे. आणि एक्सपोर्टमधनं दॅट टू व्हॅल्युएटिंग प्रोडक्ट्समध्ये. मी टू कॅटेगरीमध्ये शक्यतो आपण विचार नाही करणार, जिथे व्हॅल्युएशन असेल तिथं. सो दिस इज द जर्नी. 1987 वी स्टार्टेड. बिफोर 1987 वी हॅड अ व्हेरी स्मॉल कंपनी, 5-6 कोटीचा टर्नओव्हर होता. आणि 87च्या नंतर 97च्या नंतर आम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी, वी कुड ग्रो. So these are the challenges faced in the journey. Low profitability, operational efficiency, वगैरे. I will not concentrate much. So how to overcome the challenge? So this is 4M&1T principle. So man, machine, material, method, and tool. So challenge is man, availability, repeatability, wages. Machine मध्ये availability, breakdown, energy, cycle time. Material मध्ये again availability. Method मध्ये control systems, and tool मध्ये again the same things. सो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये चेंज करायचं असेल तर व्हॉट इज द ऑप्शन्स. सो वी थॉट ऑफ, आम्ही एक फ्रेज तयार केली CAD, दॅट इज कनेक्टेड ॲटोमेटेड डिजिटाइज फॅक्टरी. ठीक आहे. सो ॲक्च्युली ते CAD म्हणायला सोपं आहे म्हणून, पण ॲटोमेशन पहिले येतं, ॲटोमेशनमधनंच कनेक्शन्स येतं, त्यानंतर डिजिटायशन येतं ते. सो दिस इज जर्नी. सो दिस इज फेज 1 अँड फेज 1 ऑफ ॲटोमेशन, फेज 1 डिजिटायशन, फेज 2
ऑफ कनेक्टिव्हिटी अँड डिजिटल. एक एक थोडक्यात बघू आपण. सो ही मगाशी जी लाईन तुम्ही बघितली, ही लाईन आमची मॅन्युअल होती. मॅन्युअलमध्ये सेम कंटेंट आहे, पण माणसं जी लागायची ती 700 माणसं लागायची. 140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये मॅनपॉवर मिळत नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट. मॅनपॉवर याचा अर्थ ब्लू कॉलर वर्कर्स. आम्हाला कुठले ITI पण लागत नाहीत. एक हेड यावा आणि त्यांनी काम करा, पण स्टील आफ्टर 35 इयर्स माणसे कामाला पाहिजेत, हा गेटवरचा बोर्ड काही जात नाही. म्हणून एक विचार केला की कॅन वी ॲटलिस्ट रिड्यूस द स्किल. माणसाच्या स्किलवरनं आपण ॲटलिस्ट रोबोटवर शिफ्ट होऊ शकतो. दिस वॉज थॉट प्रोसेस. मग त्याच्यामध्ये ते लाईन अख्खी नवीन केली, मग सायकल टाईम चॅलेंज केले. स्किल रिक्वायर्ड, यू विल सी की स्किल रिक्वायर्ड हॅज चेंज फ्रॉम 100% टू ओनली 5%. ओके, 95% स्किल हे आपण प्रोसेसमधलं माणसाचं स्किल काढलं. आपण माणूस आहे, पण माणसाचं जे स्किल असतं काम करायचं ते आपण काढलं. आणि OE coming through system is 85%. So 85% achievement of OE in fully automated line wherein 50-60 robots are working and complete line is integrated. One station stops, entire line stops. Okay, so you will understand what is the importance of 1 second or few seconds line stoppage. In motorcycle parts also same, 70 robots we have put. आणि तिकडे पण OE you had seen की मॅन्युअलला 75% जी होती ती इट हॅज गॉन अप टू 85%. मॅन्युअलला सी देर इज नो मेजरमेंट ॲट विच ह्यूमन्स कॅन वर्क. ओके, मैं आम्हाला आमचे CO2 वेल्डर सांगायचे सर इसमें वायर का फीडर जो है ना और थोड़ा बढ़ाव. अरे और थोडा बढ़ाव करताना त्याचं पेनिट्रेशनची काय वाट लागते कोणी बघत नव्हतं. ओके, आणि मग कुठेतरी काहीतरी फेल्युअर येणार, काहीतरी येणार. So there is we have to find an arbitrage in between automation and manual. So ही स्लाइड आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्हेन वी टॉक ऑफ एनी प्रोसेस तर इट्स बेसिकली कम्युनिकेशन्स. सो मॅन ओरिएंटेडमध्ये काय होतं, कोणीतरी माणूस कोणाला तरी कम्युनिकेट करतो. म्हणजे कोणीतरी माणूस म्हणतं सर 50 CNC ऑपरेटर पाहिजे होते, HR वाला म्हणतो सर 50 आले. प्रोडक्शन सुपरवायझर म्हणतो सर 50 नाही आले, 48 झाले, 200 माझी लाईन चालू होत नाही. सो देर इज डिस्कनेक्ट. सो ऑल दिस डिस्कनेक्ट फ्रॉम मॅन, मशीन, मेथड, मटेरियल आणि हे क्रिसक्रॉस तुम्ही बघा, हे खूपच बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये असंच असतं टू स्टार्ट विथ. आपण प्रयत्न काय करतोय, ऑन फ्रॉम लेफ्ट हँड साईड आपण राईट हँड साईडला यायचा प्रयत्न करतोय. सो देर इज अ SAP which will control the macro processes, macro things from a system, and there is a software developed by us की जे आम्ही त्याला नाव KVS दिलेलं आहे, की ज्याच्यामधनं बाकी सगळ्या गोष्टी डिजिटली अवेलेबल होतील आणि की ह्या गोष्टी रिअल टाईम बेसिसवरती एकमेकांशी कम्युनिकेट होते. रिअल टाईम ह्याचा अर्थ एव्हरी सेकंड नाही. रिअल टाईम म्हणजे कुठली गोष्ट दर तासाला पाहिजे, दर दिवशी पाहिजे, किंवा डिपेंड्स ऑन शिफ्ट, वॉट एव्हर वी कॅन कस्टमाइज अकॉर्डिंगली. So these are the few processes developed internally. We had 6 software engineers to work with us. सगळे फ्रेशर आम्ही घेतले, त्यांना ट्रेन केलं, त्यांना काय करायचं सांगितलं, त्यांना 3 महिने शॉपफ्लोअरला काम करायला लावलं आधी, आणि हे सॉफ्टवेअर त्याच्यामधनं आम्ही बनवलं. आणि या सॉफ्टवेअरमधले इश्यूज काय होते, मॅनपॉवर अवेलेबिलिटी, एक्स्ट्रा मॅनपॉवर, स्किल आयडेंटिफिकेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा इश्यू होते. वेजेसची बिलं, वी एम्प्लॉय 2500 एम्प्लॉईज आणि साधारणपणे 40 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. बिल वेळेत येत नाही, बिल वेळेत येत नाही, की मग पेमेंट वेळेत होत नाही, मग पेमेंट वेळेत झाले नाही म्हणून तो वर्कर तो म्हणतो की साहेब पेमेंट वेळेत नाही झालं म्हणून वर्कर नाही आले. सो ऑल दी स्टोरीज आर कन्व्हर्टेड टू सिस्टम. आता असं झालेलं आहे की 3 तारखेला कॉन्ट्रॅक्टरची जर बिलं आली नाहीत तर 7 तारखेला SAP सिस्टीम बंद होते, मटेरियल ट्रान्झॅक्शन स्टॉप्स, सगळं अख्खी फॅक्टरी स्टँडस्टिल होते. हे ऐकायला खूप अवघड आहे, हे एक्झिक्यूट करायला खूप अवघड आहे. परंतु हे केलं. आता आमचा 3रा महिना आहे. पहिल्या महिन्यामध्ये 1 प्लांट बंद पडला, दुसऱ्या महिन्यामध्ये 1 प्लांटची 1 डिव्हिजन बंद पडली, मागच्या महिन्यामध्ये एकही प्लांट बंद नाही पडलं, एकही डिव्हिजन बंद नाही पडली. कारण सगळ्यांना माहिती की 3 तारखेला नाही झालं ते नाही होत. कारण आपल्याला जर 2,500 लोक कामाला पाहिजे तर 2,500 लोकांना पगार वेळेवरती देणं ही मॅनेजमेंट म्हणून आपलं काम आहे. आपण किती स्टोऱ्या ऐकणार लोकांच्या, त्यांनी बिल नाही दिलं, ह्यांनी त्यांनी. आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून बिलच घेत नाही, आम्ही त्यांची बिलं आम्हीच जनरेट करतो सगळी.
आमच्या सिस्टीममध्ये आम्ही जनरेट करतो, आम्ही त्यांचं GST भरतो. सो व्हॉट एव्हर इश्यूज वी फेस की जे सिस्टीमला कन्वर्ट करता येतील, वी आर ट्राईंग टू कन्वर्ट इट टू सिस्टम. ठीक आहे. मग हे माणसं किती वाजता आली, किती वाजता गेली, गेटवरती आली पण व्हॅलिडेशन सुरू नाही केली. सो वी स्टार्टेड द त्यांची एंट्री सेलमध्ये, वर्किंग सेलमध्ये आल्यानंतर तुझं अटेंडन्स लागेल. कारण मला पैसे कधी मिळतात, माझं प्रोडक्शन सायकल सुरू झालं की मला पैसे मिळतात, तोपर्यंत मला मिळत नाहीत. करेक्ट आहे. सो इट्स ऑल वेस्ट. गेटवरती माणूस आला, टॉयलेटला गेला, इकडे गेला, तिकडे गेला, स्टोरी 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 स्टोरी. आय वॉज फेड अप विथ स्टोरीज. सो आय सेड नो मोर स्टोरीज. I said, okay, continue the way you are going to work. I'll start working differently. And then let's try to get aligned. Wherever we want, we can get aligned. And wherever we feel that we cannot get aligned, either you get out of it or I will get out of it. दोनच पर्याय आहेत. Because we cannot keep on talking the same things again and again. So याचे benefit खूप झाले ते पुढे येतील. So what is current concentration is like SAP will be on a macro. So it will control all master data. It will control all VA, ENVA kind of things, and everything will be macro will SAP, and micro will be our own developed system. Let it be IoT, let it be manpower related. Now we are working on data analytics also. And then we'll go for HANA in 2025. So these are the enablers for any growing organization or organization which is established. पण हे करत असताना एक जस्ट इथं 1 मिनिटाचा फक्त पॉज घेतो आणि सांगतो, प्रोसेस लिस्टिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोसेस लिस्टिंग जिथं व्यवस्थित झालं आणि त्या प्रोसेसचा कुठल्या प्रोसेसची लिंकेज आपल्याला पाहिजे आहे हे आपण जर क्लिअरली आयडेंटिफाय करू शकलो ॲज अ टीम की मला हे याच्याशी लिंक पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ स्क्रॅप सेल, आम्ही शीट मेटल स्टॅम्पिंग करतो, बागवे सरांना कल्पना आहे 30% 40% स्क्रॅप असतं. स्क्रॅप इज कॅश. स्क्रॅप जर विकलं नाही गेलं तर काय जागावं लागते, त्याच्यामध्ये इतर रिजेक्शन येऊन पडतं वगैरे. बट देन व्हॉट टू डू? देन वी आर लिंक्ड सेल ऑफ स्क्रॅप. सिस्टीममध्ये जे स्क्रॅप जनरेट झालं त्याचं लिंकेज रॉ मटेरियल इनवर्डला केलेलं आहे आपण. म्हणजे स्क्रॅप जोपर्यंत सिस्टीममधलं बाहेर जात नाही तोपर्यंत रॉ मटेरियलचं इनवर्डिंग थांबतं. लिमिट दिलेलं आहे 70%, 80%, 90%, 100%. तर 70%ला अलर्ट जातो प्रोडक्शन हेडला, 80%ला प्लांट हेडला, 90%ला ऑपरेशन हेडला आणि 100%ला मटेरियल इनवर्डिंग बंद होतं. सो तिथं कोणी कोणाचं काही ऐकून घेत नाही. नो बडी हॅज अथॉरिटी इन्क्लुडिंग मी टू ओपन दॅट टिल द टाइम स्क्रॅप इज सोल्ड. स्क्रॅप सेल याचा अर्थ इनवॉइस बनलं, गाडी बाहेर गेली, क्रेडिट सिस्टीममध्ये सिस्टीम क्लीन झाली परत. सो दीज आर द व्हेरी फ्यू इनिशिएटिव्स विच वी हॅव टेकन जस्ट बिकॉज की पीपल, आपण म्हणतो की एव्हरीबडी हॅज टू बी डिसिप्लिन, पण अनफॉर्च्युनेट पार्ट आपल्याकडे तो तेवढी डिसिप्लिन आपण इन्कल्केट नाही करू शकत. पण समटाईम्स द सिस्टीम्स अँड फ्रेमवर्क कॅन वर्क. मला एक उदाहरण आठवतं की माझे एक मित्र होते राघव शेटे म्हणून. मला म्हणे मेलिन ऑर्गनायझेशनचं इम्प्रूव्ह करायची ना तर फ्रेमवर्क तयार कर. सर्कसमध्ये एक रिंग असते, त्या रिंगमधनं जोकर पण उडी मारतो, त्या रिंगमधनं वाघ पण उडी मारतो, सिंह पण उडी मारतो. यू क्रिएट अ फ्रेमवर्क. वाघ सिंह कोणी असू दे तुझ्याकडे सगळे त्यांना उडी मारतील. सो फ्रॉम जोकर टू लायन, सो एव्हरीबडी विल हॅव टू जम्प फ्रॉम दॅट फ्रेमवर्क. सो दिस आर द सिस्टीम लॉक्स की सेल. आता कस्टमरकडनं आमचे एकदा 12 लाख रुपये आमचे बुडले. कस्टमरसाठी आम्हाला मटेरियलच नाही मिळालं. सो व्हॉट टू डू? देन वी लिंक्ड our transporters payment, sorry sir, तर ट्रान्सपोर्टर्स पेमेंट टू माय GRN. म्हणजे मला GRN मिळाला तर ट्रान्सपोर्टरचं पेमेंट नाही तर नाही होणार. ओके. सुरुवातीला खूप स्ट्रगल झाला, माझ्याकडे एक्नॉलेजमेंट आहे, मी तर मटेरियल दिलं त्यांनी नाही झालं वगैरे. देन वी प्लग ऑल द इश्यूज. नाउ ट्रान्सपोर्ट इज ऑल्सो हॅपी. म्हणजे वन ऑफ माय driver who was owning our trucks is now owning 45 trucks. आम्ही त्याला ट्रान्सपोर्टचं काम आमच्याकडचंच करून दिलं. सो रॉ मटेरियल बजेटिंग आहे वगैरे वगैरे. सो डॉक्युमेंट कंट्रोल टू डिजिटायझेशन बेनिफिट काय झाले बघा. वी हँडल 650 डॉक्युमेंट्स एव्हरी डे. सप्लायर्स, बिल पेमेंट, एव्हरीथिंग इज ॲटोमाइज्ड. ओके. सो देर आर लॉट ऑफ कम्युनिकेशन्स हॅपनिंग. ऑडिट्स
चे रिपोर्ट यायचे. आवर ऑडिट रिपोर्ट वॉज 35 pages 10 years down the line. Now audit report is 1 page. So compliance issue is 0. So we challenge the auditor or chartered accountant, why we should pay you the fees? Just for signing balance sheet? It is your right. Signing balance sheet is your right. But is your signing of your balance sheet is adding anything to my profitability? You're not improving my systems. You're not asking me to do something better than what I was doing yesterday. So arrogance पार्ट त्यातलं सोडून द्या. बट इंटरनल टीमला आपण चॅलेंज जर केलं तर आम्ही फायनान्सचा माणूस पेमेंट डिले झालं तर 8D भरतो, 6W2H भरतो. वाय पेमेंट डिलेड? शॉफलरचं तर भरेलच, परंतु ते झालं ही प्रॅक्टिस केली. पण त्यातनं वी लॉस्ट 2 गुड फायनान्स पीपल. हा फ्लिप साईड पण आहे त्याची. सो डॉक्युमेंटचे एरर्स आर 0. So your compliance issues are naturally coming. Manpower we got good benefit productivity side la. So all this process, there is a lot of automation we have done. E-way bill, ledger, reconciliation. So supplier communication is close to 0. No supplier is required to communicate on any part. आणि त्याला authority काय? समजा त्याला सप्लाय केलं, त्यांनी त्याला GRN नाही मिळालं तर त्यांनी 48 hours GRN मिळणं हा त्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी जर तो अधिकार वापरला नाही तर त्यांनी मटेरियल सप्लाय करायचं नाही पुढचं. कोणी काही म्हणू देत. स्टोरी खूप सांगतात लोक. गेटिंग अ GRN इज राईट आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. आणि मग एकदा GRN झालं की सिस्टीममध्ये बिल पासिंग पेमेंट ऑटोमॅटिक सगळं सायकल चालतं. So coming to IoT now. So why IoT? IoT is like ते चक्रधर स्वामींच्या हत्तीसारखे. प्रत्येकाला जे वाटेल ती IoTची डेफिनेशन. ज्याला पाय वाटला हात बदल तो म्हणेल खांबासारखा आहे, ज्याला शेपूट धरेल तो म्हणेल याच्यासारखा आहे, जो सोंड धरेल त्याला. सो देर इज नो फिक्स डेफिनेशन ऑफ IoT. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला डिजिटली इन्फॉर्मेशन मिळणं आणि ती व्हॅलिडेटेड इन्फॉर्मेशन मिळणे इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ IoT. तर मशीन टॉक्स इनस्टेड ऑफ मॅन, दिस इज द पंचलाईन आम्ही त्याच्यामध्ये तयार केली. आणि मग रिअल टाईम डेटा. मग का वाय रिअल टाईम डेटा? कारण पोस्टमार्टम इज ऑलवेज अ पोस्टमार्टम. काल काहीतरी झालं सो लेट इट बी मटेरियल शॉर्टेज. वाय मटेरियल शॉर्टेज? बिकॉज मिनिमम लेवल इन SAP इज नॉट मेंटेन्ड. वाय मिनिमम लेवल इज नॉट मेंटेन्ड? Because two-let supplier was broken. Why two-let supplier was broken? Because it was not maintained properly. Why it was not maintained properly? Because PMJ schedule is not available. So root cause काय? सप्लायरच्या कडच्या PMJचं शेड्यूल मेंटेन नाही झालं म्हणून माझ्याकडे मटेरियल नाही आलं. सो रूट कॉजला कनेक्टेड डायरेक्टली तो. सो ही इन्फॉर्मेशन तिकडनं यायला पाहिजे. तर इन्फॉर्मेशन काय यायची आणि काय कंट्रोल करायचं. सो टू कंट्रोल प्रोडक्टिव्हिटी अँड कॉस्ट दिस इज इम्पॉर्टंट. सो नंबर ऑफ रोबोट्स ती जुनी फिगर आहे. तर 500 फिक्चर्सला आपण कनेक्टिव्हिटी केलेली आहे. तर फिक्चरमधनं डेटा येतो. कसा येतो आपण या स्लाईडवरती बघू. इथं लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघाल तर मगाशी जी लाईन दाखवली त्याच्यामध्ये 51 रोबोट आहेत, 66 फिक्चर्स आहेत, नंबर ऑफ क्लाइम्बिंग स्टेशन 357 आहेत आणि डेटा पॉईंट जे आहेत सेन्सर्स त्याला ते 1159 आहेत. लाईनवरचं चालत नाही लाईन. लोक सांगतात एवढंच लाईन चालत नाही. वाय? इंटिग्रेटरने लाईन सांगितली की साहेब ही लाईन 60 सेकंदाला आहे. म्हटलं ते प्रूव्ह करून. 120 सेकंद 6 months स्ट्रगल्ड. आम्ही म्हटलं लेट्स गो दिस वे, लेट्स फाइंड आउट द डेटा. लॅडर डायग्राम काढा, कुठलं प्रोसेस होतीये किंवा कुठली होत नाही आहे. त्याच्यामधनं बेनिफिट झाले. सो दिस आर द बेनिफिट्स. OE चेंज फ्रॉम 75 to 85 कन्सिस्टंट. आणि या महिन्यात आमची 90+ गेली OE. मॅनपॉवर काउंट इज डाऊन पण 37%. जेवढी मॅनपॉवर लागत होती. लोकांना विचारलं किती माणसं पाहिजेत, साहेब 12 माणसं द्या. कशी देतात काय ते सायकल टाईम काढून. आपण ती अप्रूव्ह केली की मग त्याचं आणि मशीनच्या सायकल टाईमचं लिंकेज जर लावलं तर लिंकेजच लागत नाही. ते लिंकेज लावलं 37% डाऊन झाली मॅनपॉवर. ओके. स्किल्ड लेबरची रिक्वायरमेंट मग अशी आपण बघितलं की ऑल स्पॉट वेल्डिंग अँड आर्क वेल्डिंग इज डन बाय द रोबोट्स. कारण मॅनपॉवरचं स्किल आज कमी झालेलं अवेलेबल नाही. एनर्जी कॉस्ट ट्रिमेंडस ॲडव्हान्टेज. प्रत्येक मशीनला एनर्जी मीटर लावलेलं आहे.
आणि आता फक्त अकाउंटिंग करतोय आपण किती एनर्जी कंझ्युम झाली. अजून PDCA सायकलला गेलोच नाही अजून. व्हॉट इज अ प्लॅन्ड एनर्जी कन्झम्पशनला जायचं आहे अजून. सो त्याच्यातलं बेनिफिट बघा की पर स्ट्रोक आम्हाला एनर्जी जी लागत होती ती इट्स स्टार्टेड 0.09 युनिट्स पर स्ट्रोक. त्याच्यावरनं ती आता इट हॅज कम डाऊन टू 0.08 युनिट्स. सो इट्स अ मॅसिव्ह चेंज. आमचे 2 कॉम्प्रेसर आम्ही डिस्कार्ड करून टाकले. क्लोजली सिस्टीम केली, मोजायला सुरुवात केली. वाय 6 बार प्रेशर, वाय 5 बार प्रेशर वगैरे. सो हा ॲव्हरेटीचा डॅशबोर्ड आहे. 550 मशीन्स कनेक्टेड आहेत त्याच्यावरती. आता इथं मला दाखवता येणार नाही, पण कोणाला शशी सरांनी बघितले त्यांचा गायडन्स पण आम्ही घेतो की हाऊ रिअल टाईम इन्फॉर्मेशन वी कॅन गेट, कुठली मशीन चालू आहेत वगैरे. आणि हा सगळं रिअल टाईम डेटा येतो. मग त्याच्यामध्ये मशीन ऑफ आहे का ऑन आहे, स्टार्ट किती वाजता झालं, सायकल टाईम काय आहे, प्रोडक्शन टार्गेट किती क्वांटिटी आहे, ॲक्च्युअल प्रोडक्शन किती झालं, एनर्जी किती कंझ्युम झाली, लॉसेस काय झाले. सो प्रोडक्ट कॉस्ट आपल्याला पैसा येतो तो पर प्रोडक्ट येतो आणि तो रोजचा रोज येत असतो. तर जातानाचं पण अकाउंटिंग रोजचं रोज व्हावं म्हणून आम्ही आमच्याकडे रुपी इन रुपी आउट अशी सिस्टीम केली आहे. तर मटेरियल इज इन SAP, दॅट इज ऑलमोस्ट 75-80% वॉट एव्हर डिपेंडिंग ऑन युअर प्रोडक्ट मिक्स. सो 20% मधलं आपल्याला मोजायचं आहे. मग मॅन आहे, कन्झ्युमेबल्स आहेत, एनर्जी आहे वगैरे वगैरे. आणि मग ते येतं आहे कसं, तुमच्या कॉस्टिंग तुमचं जे काय तुमच्या आणि जातं आहे कसं, याच्यातले गॅप आयडेंटिफाय करायला सुरू केलं. 70% गॅप्स आहेत. 70%. We could recover almost 2 crore rupees from our customers because it was not paid for. प्रोसेसमध्ये आहे पण कॉस्टिंगमध्ये आहे पण फायनान्शियल ह्याच्यात नाही. सो दिस इज द बेनिफिट ऑफ रुपी इन रुपी आउट. सो हे सगळे लॉसेस कॅप्चरिंग त्याच्यामध्ये होतात TPM फिलॉसॉफीप्रमाणे. हे लॉसेस रोजचे रोज फिलअप करायला लागतात तर दुसऱ्या शिफ्टचा पिरियड ओपन होतो. अदरवाईज पिरियड नाही ओपन होत सेकंड शिफ्टचा. म्हणजे समजा फर्स्ट शिफ्ट झाली, फर्स्ट शिफ्टचे लॉसेस जर टाकले नाहीत तर सेकंड शिफ्टचं प्रोडक्शनची एंट्रीज नाही होऊ शकत. त्यामुळे इट इज कंपल्सरी. म्हणजे महिन्याभरानंतर MRM झाली आणि महिन्याभरानंतर काहीतरी प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं अरे नाही नाही माझं असं झालं तर तसं झालं, ऑल स्टोरीज. सो लेट्स स्टॉप ऑल द स्टोरीज. सो अवेलेबिलिटी हॅज गॉन टू 90%, रिपीटेबिलिटी टू 70%, अँड दिस इज द रिझल्ट्स ऑफ 60 to 95, 98% accuracy. ITR. We changed ITR from 34 to 42. Benefit of inventory in ITR, the limit सगळ्या सेट केल्या, मीन लिमिट, मॅक्स लिमिट. आपण इन्व्हेंटरी का लागते तर ह्याचं सिंपल आम्ही घरात उदाहरण देतो की अरे रोज पाणी भरून ठेवतो का आपण ड्रमभर? नाही ना, कारण नळ सोडलं की पाणी येतं आपल्याला माहिती आहे. आपली सप्लाय चेन पण तशीच असू द्यात ना की मागितलं की मटेरियल मिळणार आहे आपल्याला. ही सप्लाय चेन प्रेडिक्टेबल आपण करता यायला पाहिजे. पण जेव्हा माहिती आहे की नळ येणार नाही, कॉर्पोरेशन नोटीस देतं किंवा कळतं आपल्याला, तेव्हा एक मिनिमम काहीतरी बॅलन्स असतो आपल्याकडे, एखादं ड्रम, एखादी बादली, जे काय लागेल ते. तशा पद्धतीने जर केलं तर त्याच्यामध्ये खूप बेनिफिट पडतो. दिस आर द लिमिट सेट. समथिंग इन डेज, समथिंग इन हे, आणखीन समथिंग इन आवर्स ऑल्सो. इट डिपेंड्स ऑन टाईम टू रिस्पॉन्ड. सो युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये आवर्स आहे, डेज आहे, आणखीन मे बी काही ठिकाणी लॉंग लीड आयटम जे आम्हाला इम्पोर्ट वगैरे करायला लागते ते वीक्समध्ये असतात. सो दिस इज द बेनिफिट. प्रॉफिटेबिलिटी हॅज इन्क्रीज बाय 2.5%. इमॅजिन ऑन 600 crores 2.5% ट्रान्सलेट टू वॉट. पण वी आर लाईकली टू लूज गुड पीपल. गुड म्हणजे ते रुटीन फॉलो करत असतात ते, बिकॉज दिस कॉल्स फॉर अ व्हेरी स्ट्रिंजंट काइंड ऑफ कमिटमेंट फ्रॉम ऑल द स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग मी. म्हणून आमच्याकडे मी माझ्याकडे काही ठेवलेलं नाही. नन ऑफ द ऑथरायझेशन इज विथ मी. फक्त प्रेझेंटेशन फक्त कंपनीचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्यासमोर करतोय. कंप्लीट 700-800 कोटीचं फिनान्स इज हँडल्ड बाय प्रोफेशनल. माझं सेविंग अकाउंटचं पासबुक, युजर नेम, पासवर्डसुद्धा माझ्याकडं नाही. मला जर पैसे पाहिजे असतील मी त्याला सांगतो अरे मला जायचं कुठे, मला एक 2-5 रुपये दे मला. हां, म्हणजे माझ्या आता खिशात 300 रुपये आहेत. सो दिस बियॉन्ड वन सेल्फ. नऊ आपलं कंपनी आणि तो विषय संपला सगळा आपला. सो व्हॉट इज दिस आय एम करंटली लुकिंग ॲट विथ हेल्प ऑफ ऑल ऑफ यू. सरांनी मग हे सांगितलं की लर्निंगच्या आधी अनलर्निंग, लर्निंग, अर्निंग अँड रिटर्निंग. सो आय एम इन द फेज ऑफ रिटर्निंग. वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड, एंटायर TLC कम्युनिटीला ते सगळं मला
सांगायला, बोलायला, शेअर करायला, चर्चा करायला, मला शिकायला त्यांच्याकडनं खूप सारं आवडेल. सोशल अपलिफ्टमेंट, फिनान्शियल नीड्स काही नाही आहेत आपल्याला. वरण भात भाजीपोळी खाऊन चालतं आपलं, त्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. लागलं तरी किती लागून आपण नाही कंझ्युम करू शकत. सो सोशल अपलिफ्टिंगमध्ये नॉलेज शेअरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल, ॲब्सॉर्प्शन असेल. सो वी हॅव डेव्हलप मेनी एंटरप्रेनर्स इन दिस जर्नी. 25 इथं संख्या आलेली, परंतु मे बी 50 असतील, 100 असेल, आय डोंट नो. सो आमच्याकडे पद्धत अशी की कोणी काम चांगलं करतं का, तू कर, पण तू नोकरी सोडून हे कर. सो यू बिकम अ सर्व्हिस प्रोव्हायडर दॅन अ एंटरप्रेनर. म्हणजे प्रॉफिटसाठी करायचं काम का पगारासाठी करायचं, बेटर प्रॉफिटसाठी करा. सो मग अशी शशीने सांगितलं की दीज आर काइंड ऑफ सोशल ॲक्टिव्हिटीज शोल्डर्ड. सोशल ॲक्टिव्हिटी करताना हा खूप फायदा होतो. आय गॉट टू मीट डॉक्टर गुप्ता, डॉक्टर अनिल काकोडकर, दिवसभराचा सहवास मिळाला. रघुनाथ माशेलकर, 10x थेरीचं मला वाटतं बुक त्यांचं खूप फेमस आहे, सगळ्यांनी वाचलं असेल, नसलं वाचलं जरूर वाचा. लिफ फ्रॉगिंग और पोल वॉल्टिंग पुस्तकाचं नाव आहे. लिफ फ्रॉगिंग और पोल वॉल्टिंग माशेलकरांचं. सो ही टॉक्स ऑफ 10x थेरी अगेन, आणि ती जिओनी इम्प्लिमेंट केली. दिस अ बिग स्टोरी ऑन दॅट. श्रीधर वेंबू, झोहो कॉर्पोरेशन, अँड आमच्या विवेकानंद केंद्राच्या वाईस प्रेसिडेंट आहेत निवेदिता दिदी भिडे. या 4 दिवस घरी मुक्कामालाच होत्या. सो हे सामाजिक कामामध्ये आपण गेलो तर हे सगळे अपलिफ्टमेंट आपली पण होऊ शकते की जी आपली ऑलरेडी सगळ्यांची चालू आहे. सो थँक्यू सो मच. सो माय टाईम इज ओव्हर. 6:0. ऑडियन्सकडनं काही क्वेश्चन आलेले आहेत, तर मी 1 बाय 1 तुम्हाला विचारतो. पहिला प्रश्न आहे, हाऊ विल यू इन्क्रीज व्हॅल्यू ॲडिशन. सो आय थिंक त्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा ग्रॉस कॉन्ट्रीब्युशन म्हणतो आम्ही TLC लँग्वेजमध्ये, त्याला ते कसं वाढवायचं असं कोणीतरी विचारलं आहे. नाव नाही आहे समोर. व्हॅल्यू ॲडिशन हा विषय आपल्या हातात तसा जरी नसला कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग असेल, पण आम्ही जेव्हा मशीन्स बनवतो त्याच्यामध्ये वी डिसाईड ते की आपल्याला मार्जिन किती पाहिजे, प्रॉफिटेबिलिटी किती काय पाहिजे, किंवा म्हणजे इंजिनिअरिंग प्रोडक्टमध्ये तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी काम करता तेव्हा हल्ली तर सगळं प्रोसेस मटेरियल सगळं डिस्क्राईब करून देतात. मग तुमच्या हातात काही शिल्लक राहत नाही. वॉट इज लेफ्ट इज फक्त त्यातले लॉसेस आपण एलिमिनेट करू शकतो, आणि लॉस होऊ नाही दिले तर दॅट इज अ ॲडिशनल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो त्याला वेस्टेड मनी एलिमिनेशन म्हणतो आपण TPMच्या लँग्वेजमध्ये. ती व्हॅल्युएशन आपल्याला डेफिनेटली मिळू शकते. सेकंडली आपल्या हातात जी असते ते एक टूल आहे. मग अशी प्रोसेस लिस्टिंग जसं सांगितलं त्याच्यामध्ये एक टूल आहे ECRS, की जे कस्टमरपर्यंत कधीच जात नाही तुमचं. ECRS म्हणजे काय, कॅन यू एलिमिनेट द प्रोसेस, कॅन यू कंबाईन द प्रोसेस, कॅन यू रिऑर्गनाइज अँड कॅन यू स्ट्रीमलाईन. सो पहिले 2 जे आहेत ना, E आणि C, याचा बेनिफिट आपल्याला भरपूर होतो. आणि E अँड C म्हणजे कॅन यू एलिमिनेट आणि कॅन यू कंबाईन. एलिमिनेट याचा अर्थ ती गरज नाही. म्हणजे समजा आपण मुरी म्हणतो की इथनं मटेरियल उचलायचं तिथं ठेवायचं. इज इट रिक्वायर्ड? इट्स नॉट रिक्वायर्ड. सो वी कॅन एलिमिनेट दॅट प्रोसेस इदर बाय पुटिंग सम ग्रॅव्हिटी कन्व्हेअर ऑर काराकुरी ऑर वॉट एव्हर. सो म्हणून ते प्रोसेस लिस्टिंग एकदा केलं की हे टूल पुढचे आपल्याला लावता येतात त्याला, की ही प्रोसेस आहे, ॲप्लाय करा. कॅन यू एलिमिनेट, कॅन यू कंबाईन, कॅन यू स्ट्रीमलाईन ऑर कॅन यू रिऑर्गनाइज. म्हणून ते ECRS हे टूल खूप चांगलं आहे. मला वाटतं त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन आपली जी आहे ती आपल्याला मेंटेन करता येते, लॉसेस अवॉइड करता येतील. ओके, आय थिंक सरांनी डिजिटायझेशन जे काही केलेलं आहे ना, सो मी थोडंसं ॲड करू इच्छितो सर त्यामध्ये. ॲक्च्युली इफ यू वॉन्ट एक्सपोनेन्शियल ग्रोथ ना, तुम्ही जे काय करताय प्रोसेस टाईम, सायकल टाईम, हे चेक करणं गरजेचं आहे, ते मेजर करणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल यू मेजर इट यू कॅनॉट इम्प्रूव्ह इट. सो गो फॉर डिजिटायझेशन. या IoTचा वापर करा, प्रोसेस टाईम मोजा आणि ते कमी करण्यासाठी किंवा इलिमिनेट करण्यासाठी काम करा. डेफिनेटली व्हॅल्यू ॲडिशन वाढेल. त्याच्यातला दुसरा एक प्रकार असं असू शकतो की वी कॅन ऑलवेज
support the customer by identifying different materials, different processes, आणि keeping the function constant. If we can do something, की जसं आम्ही आमच्या कस्टमरला आम्ही दिलं एक की आमची बॉडी सगळी सध्याची जी बॉडी आहे ही इट इज मेड आउट ऑफ 55 पार्ट्स. तर आम्ही एक अमेरिकन कंपनी आहे इंडस्ट्रियल ओरिगामी म्हणून, त्यांच्यावर आम्ही काम केलं. आम्ही 2 कोटी रुपये त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याच्यामध्ये स्पॉट वेल्डिंगच एलिमिनेट करून टाकलं आणि ती बॉडी 52 पार्टवरनं 7 पार्टवरती आली. हे माहीत नाही आम्हाला की ते पुढं कसं जाईल, पण ॲटलिस्ट आपलं एक इनिशिएटिव्ह होऊ शकतो त्याच्यामध्ये की असं हे शक्य आहे. आणि आम्ही त्याचं 30% डिस्काउंट सॅम्पल म्हणून आणलं, त्याचं स्टॅटिक FEA केलं आणि आम्ही त्याचे असं ऑफर केलं. माहीत नाही ते पुढं कसं होईल ते. मिलिंद, हॅलो, तुला मिलिंद म्हटलं तर चालेल ना? कारण का मला तुम्ही म्हणायला ऑकवर्ड वाटतंय. बिलकुल फ्लो येणार नाही तसा. बिलकुल चालेल. तर केवेज हे जे तुम्ही स्वतःची IoTचं किंवा स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे. कारण का आम्हाला डिरिलेशन करायचं असतं, IoTला जायचं असतं, पण त्याची कॉस्ट असते, ती बरेचदा अफोर्डेबल होत नाही. आणि सेकंडली समोरच्या माणसाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं नॉलेज असतं, आमच्या डोमेनचं नॉलेज नसतं. तर हाऊ यू कॅन अचीव दिस, आणि आम्हाला काय त्याच्याबद्दल तुझ्या टीमची मदत होईल का TLCLsला? सगळ्या TLCLsला 100% आपण मदत करू शकतो. अनफॉर्च्युनेटली त्यातला पार्ट असा आहे की वी आर नॉट अ सॉफ्टवेअर कंपनी. वी कॅन गिव्ह द इनपुट्स की काय करून पाहिजे. तर आमच्याकडे आम्ही जेव्हा सुरुवात केली आम्ही सगळे फ्रेशर घेतले कॉलेजमधले, MIT कॉलेजमधले 6 फ्रेशर आम्ही घेतले इंटर्नशिपमधले आणि त्यांना आम्ही ते करायला लावलं. आणि आम्ही त्यांना हे केलं की तुम्ही त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, TCS, इन्फोसिस वगैरे. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला पुण्याची सॅलरी देऊ पण तुम्ही इथं राहा. तर विच वर्क. आता फक्त 5-6 वर्ष झाली ती मुलं, मग एक्सपिरियन्स मिळाला आणि आम्हाला त्यांनी तेवढे सॅलरीज अफोर्ड करणं आपल्याला परवडत पण नाही. हे मी माझी पॅशन म्हणून केलं खरं सांगा. मी जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये याच्यात खर्च केले मी, पण माझा पेबॅक जो आहे तो 1 वर्षात मला मिळाला. आता ही कॉस्ट आहे की इन्व्हेस्टमेंट आहे हा आपल्याला इंडिव्हिज्युअल सगळ्यांना विचार करायला लागेल. पण TLC कम्युनिटीसाठी आय एम ओपन टू शेअर द कॉस्ट इफ वी गेट अ राईट काइंड ऑफ IT प्रोफेशनल्स की जे आपल्यासोबत काम करतात. आपण काय करायचं आपल्याला पक्क माहिती आहे. मी ॲक्च्युली श्रीधर वेंबूंना जे भेटलो झोच्या, मी त्यांना अशी कल्पना दिली की वी वॉन्ट टॅली ऑफ IoT. सिम्पल लँग्वेजमध्ये टॅली किती सिम्पल सॉफ्टवेअर आहे, सगळे वापरतात. TLC सगळे मेंबर टॅलीवरती वापरत असतील, तर IoTचं टॅलीसारखं आपल्याला करता यायला पाहिजे. दॅट इज होल कन्सेप्ट वेन आय मेट श्रीधर वेंबू. ही लाईक द कन्सेप्ट. पण आता दॅट ऑर्गनायझेशन इज सो बिग की त्यांच्याकडनं अजून ते पुढं आमच्याकडे काही आलेलं नाही आहे. पण कन्सेप्च्युअली येस, काय करायचं आपल्याला नक्की माहिती आहे आणि याची गरज पडेल. आणि मी त्या जर्नीमध्ये डेफिनेटली TLC सोबत पार्टिसिपेट करायला तयार आहे. थँक्यू मिलिंद. अजून एक प्रश्न असा आहे की HANA 2025 हा कन्सेप्ट तू होता तिथे दाखवला, त्याच्याबद्दल थोडंसं क्युरियोसिटी आहे की व्हॉट इज दॅट HANA 2025? ॲक्च्युली SAP जे आहे ना, SAP इज नॉट गोइंग टू सपोर्ट करंट SAP वर्षन्स आफ्टर 2027 असं एक वर्षन आहे. म्हणून आम्ही असा विचार केला आहे की SAPला आपल्याला आज ऑप्शन नाही आहे. अनफॉर्च्युनेटली इन सच अ बिग कंट्री वी डोंट हॅव अवर ओन सॉफ्टवेअर कंपनी. बरोबर, वी आर हायली डिपेंडेंट ऑन लेट इट बी Oracle, SAP और मायक्रोसॉफ्ट और वॉट एव्हर. तर म्हणून त्याचा उपयोग कमीत कमी कसा करू आपण. नंबर ऑफ लायसन्सेस आजही आमच्याकडे नंबर ऑफ लायसन्स खूप कमी आहेत. आज आम्ही 40 लायसन्सेसमध्ये आम्ही सगळं काम करतो. तर म्हणून मॅक्रो फक्त SAPमध्ये ठेवायचं आणि मायक्रो सगळं आपल्या सॉफ्टवेअरमध्ये घ्यायचं. सो दॅट SAPला हा फक्त कंट्रोलिंग मेकॅनिझम म्हणून राहील मॅक्रो लेवल, आणि मायक्रो लेवल आपली सॉफ्टवेअर स्थिर राहतील. सो इट विल वर्क इन अ गुड वे. सो आपल्याला कॉस्ट पण फार लागणार नाही त्याच्यामध्ये, आणि मग ती फ्लेक्झिबिलिटी पण आपल्याला मिळेल. मग त्याच्यानंतर मग पुढचे ॲनालिटिक टूल्स वगैरे आपल्याला ते नंतर त्याचे पुढचे बिल्ड करता येतील. HANA इज युअर टर्मिनॉलॉजी? नाही, इट इज नॉट माय टर्मिनॉलॉजी, इट इज SAP's टर्मिनॉलॉजी. इट्स अ नेक्स्ट व्हर्जन ऑफ SAP. ओके, ऑडियन्सकडनं खूप सारे प्रश्न येत आहेत. अगदी आय गॉट मोर दॅन 50 क्वेश्चन्स नाव. ओके, सो एक प्रश्न आला आहे, युअर बॅकग्राऊंड इज ऑफ BCom. व्हॉट हेल्प यू टू गेन नॉलेज अबाउट इंजिनिअरिंग फील्ड इन अ व्हेरी इनिशियल डेज ऑफ युअर करियर?
मी वयाच्या 17व्या वर्षी माझ्या मामांच्याकडे कामाला लागलो. सर समोर आहेत. आमचं एक फॅक्टरी सातारला पण होती, LLE फॅब्रिकेटर्स नावाची. तर मी तिकडं 12वी झाल्यानंतर मी तिकडंच जॉईन झालो आणि मग तिकडं सगळं प्रॅक्टिकल शिकलो मी. आणि कॉलेज एक फॉर्मॅलिटी म्हणून कॉलेज कंप्लीट केलं मी. माझ्याकडनं एक प्रश्न आहे की मी बघितलं आहे, मी तुमच्या फॅक्टरीला खूपदा व्हिजिट केली आहे आणि मी बघतो की तुम्ही कधी आल्यानंतर तुमच्याकडे कुठलंही काम नसतं, तुम्ही अगदी काम कूल बसलेले असतात. तर हे जे काय डेलिगेशन जे आहे हे तुम्ही कसं करू शकलात किंवा काय त्याचं आम्हाला डेलिगेट करता येईल असं तुम्ही काही मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. नाही, याला खरं सांगायचं तर माझा आळस कारणीभूत आहे. मला कामच करायला आवडत नाही. आता आळशी माणसाला काम नाही करायचं तर करायचं काय, मग कोणीतरी दुसऱ्याने करावं ते. आणि कुठलं तरी मॅनेजमेंट प्रिन्सिपल वाचलेलं आहे की मॅनेजमेंट इज गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स, नॉट डुईंग इट युअर सेल्फ. आणि मी ते प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण ते घरामध्ये फार बॅकफायर होतं बरं का, घरात नाही करायचं ते. एक पर्सनल प्रश्न विचारतोय. बायोडाटामध्ये दाखवलं की लॉमध्ये फेल्युअर आलं, लॉचं काहीतरी अटेम्प्ट केलं, त्याच्यातनं म्हणजे व्हॉट वॉज दॅट, आणि अशी फेल्युअर आता ह्या जर्नीमध्ये आली आणि त्यातनं कसं बाउन्स बॅक झालं, एखादं उदाहरण. ॲक्च्युली मी लॉ माझं करायची काय फारशी इच्छा हे नव्हती. म्हणजे मला माझा जॉब मिळाला होता माझ्या मामांच्याकडे. पण माझ्या मित्रांना सगळ्यांना BCom झाल्यानंतर लॉ करायची तेव्हा फॅशन होती, CA करायची पण होती, लॉ करायची पण होती. तर मी फर्स्ट इयर्स केलं आणि फर्स्ट इयरचा एक तो सब्जेक्ट आहे, काहीतरी एक टॉपिक मला सब्जेक्ट नाव नाही आठवत, मला वाटतं काहीतरी हिस्ट्री ऑफ इंडियन सम. तो पेपर मी 5 वेळा दिला पण 5 वेळा फेल झालो मी. मी एका पेपरला तर तेव्हा शराबी नावाचा पिक्चर तेव्हा खूप पॉप्युलर होता. मी एका पेपरमध्ये शराबीची गाणी लिहून आलो होतो शेवटी, कारण ती माहिती होती. आणि सेकंड इयर सुटलं, फर्स्ट इयर झालं. तर फेल्युअर सक्सेस असं काही नाही आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. देर आर लॉट ऑफ थिंग्स की वी हॅव फेल्ड ऑल्सो. आणखीन फेल्युअर पण ॲक्च्युली सेलिब्रेट करायची गोष्ट आहे. इफ यू फेल, अरे मी कसा पडलो असं म्हणायला पाहिजे, अरे पडलो म्हणण्यापेक्षा. ओके, खूप सारे प्रश्न येत आहेत कंटिन्यू, पण मी एक शेवटचा प्रश्न घेतो वेळेअभावी आणि मग आपण थांबूया. प्रश्न आहे, हाऊ डिड यू चेंज अ स्मॉल स्केल कंपनी टू अ लार्ज स्केल कंपनी? आय मीन हाऊ यू आर चेंज युअर ऑर्बिट? ऑर्बिट शिफ्टिंगला काय असतं की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. आणखीन आमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी मिळाली होती 93ला, बजाज स्टार्टेड देअर ऑफलोडिंग ॲक्टिव्हिटीज. सगळं म्हणजे ही बॉडी जी तुम्ही बघितली ही बजाजच्या आतमध्ये बनायची. आणखीन वेन न्यू लिडरशिप टूक ओव्हर, त्यांनी ठरवलं की इनहाऊस प्रोसेस, फक्त कोर प्रोसेस इनहाऊस ठेवायचं, आणखी बाकी सगळं आउटसोर्स करायचं. तर मी माझ्या मामांच्याकडे ज्यांच्याकडे जॉईन झालो, ही वॉज डुईंग दिस ऑटो रिक्षा बॉडी फॉर बारामती प्लांट. आणि मग त्यांनी अप्रोच केलं की आम्हाला बॉडी ही बनवायची आहे, तर तुम्ही ती बनवाल का? तेव्हा दे वर सेलिंग दिस बॉडी टू Piaggio at 2650, 2650 रुपयाला. आणि बजाजची प्राईस होती 1850 रुपये. मला तेव्हा पगार होता 15,000 रुपये मामांच्याकडंच. आता ती मामांचीच कंपनी बनवत होती बॉडी, नॅचरली त्यांना पहिलं चॉईस म्हणून त्यांनी विचारलं तुम्ही करणार का म्हणून. आणखीन मग बजाजची प्राइसिंग होती 1850. आणखीन मला थोडंसं कॉस्टिंगचं माझं इंटरेस्ट आहे. म्हणजे आय ऑलवेज हॅव वर्क फ्रॉम माय लॅपटॉप दॅन ऑन शॉप फ्लोअर. मी शॉप फ्लोअरला हार्डली कधी जातो. मी शॉप फ्लोअर मी कंट्रोल माझ्या ऑफिसमधूनच केलं, जेव्हा केव्हा केलं तेव्हा. तर आय कुड मेक आउट की 1850 रुपयेमध्ये 10 रुपये पर बॉडी मिळू शकतील आपल्याला. जास्त नाही मिळणार पण 10 रुपये मिळतील असं वाटलं मला. म्हणून मग ते म्हटले की 2650च्या फारफार आम्ही 2200ला करू, पण 2200 खाली आम्ही काही करणार नाही. तर बजाज स्टेट 2200ला काही आमचं जमणार नाही. 1850 आवर फर्म प्राईस, बजाज इज व्हेरी फर्म. अँड तर मी म्हटलं मग मी प्रयत्न करू का? ते म्हटलं जरूर कर. पण म्हटलं मी खड्ड्यात गेलो तर, म्हणजे खड्ड्यात गेलो तर बघू आपण काय करायचं पुढं. तर तेव्हा यशस्वीची स्थापना झाली, ती तशी झाली की 1850 रुपये. आणि तेव्हा मी 6 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि तेव्हा बजाज 400 बॉड्या करायचं, 400 रिक्षा करायचं. तर 1850 इंटू आम्हाला दिसलं की ते जर केलं तर एक सायझेबल टर्नओव्हर होऊ शकतो. आणखीन यू कॅन चेंज द ऑर्बिट फ्रॉम स्मॉल स्केल कंपनी टू मिड साईज कंपनी.
मग नॅचरली टेक्नॉलॉजी पैसा हे सगळे चॅलेंज सगळे एंटरप्रेन्योरला येतात ते आम्हालाही आले. सो त्याच्यातनं पण वी फाउंड द वे आणि आउट ऑफ 25 years ऑलमोस्ट वी कम्प्लिटेड. 25 वर्षापैकी वी आर डेट फ्री फॉर मोर दॅन 12 years. वी आर टॅक्स फ्री फॉर मोर दॅन 8 years. ग्रेट. So it is only a cash flow management, which I think I understand that. सर आज तुम्ही डिजिटायझेशन किंवा ओव्हरऑल तुमचा जर्नी होता तो जो काय सांगितला त्यातनं आम्हा सगळ्या TLC यांना नक्कीच खूप काही शिकायला मिळालं आहे. थँक्यू सो मच सर. मी बागवे सरांना विनंती करतो की प्लीज स्टेजवरती या त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी.